तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळेल 30 एप्रिलला। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी या आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे। तर आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता हा कधी मिळणार आणि कोणाला मिळणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर समोर आलेल्या अपडेटनुसार लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा 24 एप्रिलपासून ते 30 एप्रिलच्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। तर या संदर्भातली एक बातमी आपल्यासमोर आलेली आहे, तर बघूया काय म्हटलंय बातमीमध्ये। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळेल 30 एप्रिलला। अक्षय तृतीया आहे आणि त्या दिवशी एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या संबंधित खात्यांवरती जमा होणार आहे। ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते। अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती। महायुतीच्या सरकारने पहिले आणली। विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत। मग 1500 यायला लागले। काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। मग म्हणले निवडणुकीनंतर बंद करतील। निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा 24 एप्रिलपासून ते 30 एप्रिलच्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। तसेच ज्या महिलांना मार्च महिन्यात लाडक्या बहिणीचा 9वा हप्ता नाही मिळाला त्यांना 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित 3000 रुपये हप्ता या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे। माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही किंवा ज्या महिलांना मागच्या महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी काही टोल फ्री नंबर आहेत। त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून याबद्दल आपली तक्रार किंवा निवेदन देऊ शकतात। लाडकी बहीण योजनेच्या या नंबरवर आपण संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करू शकता। तर यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात। योजनेविषयी तुम्हाला काही अडचण असल्यास तर तुम्ही 181 या नंबरवर कॉल करून आपली समस्याचे निराकरण करू शकतात किंवा CM हेल्पलाईन नंबरवरती पण कॉल करू शकता। परंतु काही महिलांनी DBT लिंक केलेलं नसल्यामुळे त्यांचे हप्ते हे थांबवण्यात आलेले आहेत। यासाठी DBT लिंक स्टेटस कसा चेक करायचा, तर माय आधार या वेबसाईटवर जाऊन त्यावर आपला आधार क्रमांक टाकायचा आणि लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला जो OTP आहे तो व्हेरीफाय करून बघायचा। OTP व्हेरिफिकेशन नंतर आपल्या आधारचे डॅशबोर्ड बघायचे। बँक सेटिंग स्टेटसवर क्लिक करून तुम्ही तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही ते तपासू शकता। जर का स्टेटस ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुमचं बँक खाते आधारसाठी DBT लिंक आहे आणि तुमचा हप्ता हा येऊ शकतो। आणि तुम्हाला माहिती असेलच की सरकारी योजनांचे पैसे हे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतात। आणि जर लिंक नसेल तर आपल्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड DBT फॉर्म व्यवस्थित भरून तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवावा। या लिंकिंग प्रक्रियेला 2-3 दिवस लागतील। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती दूत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।